प्रश्न दिलाय प्रूव्ह दॅट फर्स्ट आहे साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इक्वल टू सेक थीटा. LHS ला सिम्प्लिफाय करायचंय, आन्सर आपल्याला सेक थीटा आणायचंय. वेगवेगळ्या पद्धतीने याची उत्तरं काढता येतात. ज्या ज्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करता येतं त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेन. किती मार्काला विचारला जाऊ शकतो हा प्रश्न? 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. पहिल्यांदा आपण LHS घ्यायचंय. साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा. आता इथं काय करता येऊ शकेल असं तुम्हाला वाटतंय ते सांगा. मग कॉस थीटा आपण LCM घेतला. कॉस थीटा आणि 1 मध्ये LCM आला कॉस थीटा. आणि मग याचा न्यूमरेटर ॲज इट इज आहे तो साइन स्क्वेअर थीटा येईल. आणि कॉस थीटा इंटू कॉस थीटा होईल, तो होईल कॉस स्क्वेअर थीटा. आता आपल्याला आयडेंटिटी माहित आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा किती आहे? 1 आहे. आणि मग मी तुम्हाला शिकवत असताना सांगितलं याच्यासाठी आपल्याला काय लिहिता येऊ शकतं? 1. मग मी याच्यासाठी काय लिहिणार आहे? 1 अपॉन कॉस थीटा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. ही आयडेंटिटी आहे. आणि मग याच्याऐवजी मला 1 लिहिता येतं. आता सगळ्यांना माहित आहे 1 अपॉन कॉस थीटा आपल्याला सेक थीटा आन्सर आणायचंय. आणि आपल्याला माहित आहे सेक थीटाचा रेसिप्रोकल कॉस थीटा आहे, म्हणजे 1 अपॉन कॉस थीटा साठी आपल्याला सेक थीटा लिहिता येऊ शकेल. सेक थीटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. आता RHS आले देअरफॉर इक्वल टू RHS. आणि म्हणून देअरफॉर साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इक्वल टू सेक थीटा. असं हे एक्झाम्पल सॉल्व करायचं पहा. परत एकदा सांगते साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा. आता काय करता येऊ शकेल? आपल्याला सेक थीटा आणायचा याचा आन्सर. मग इथं कॉस थीटा अपॉन काही नाही म्हणजे 1 आहे. आता काहीच करता येण्यासारखं नाहीये तर आपण काय करू शकतो? इथं LCM काढू शकतो. कॉस थीटा आणि 1 चा LCM निघाला कॉस थीटा. हा LCM आहे म्हणजे त्याचा न्यूमरेटर ॲज इट इज राहील. इथं 1 आहे म्हणजे ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होईल. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर इथं कॉस स्क्वेअर थीटा होईल अपॉन कॉस थीटा. आता आयडेंटिटीज आपण शिकलो 3. त्यातली बेसिक आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. काय आहे ते? 1 आहे अपॉन कॉस थीटा. 1 अपॉन कॉस थीटा आपल्याला माहित आहे सेक थीटा. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1. सेक थीटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. LHS घ्यायचंय, RHS काढायचंय. कधी कधी आपण RHS घेऊन LHS सुद्धा काढू शकतो, पण त्याची गरज नाही आता सध्या. आता ह्या एक्झाम्पल मध्ये LHS आपण घ्यायचंय, RHS काढू शकलेलो. वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये काही वेगळी मेथड असेल तर मी ती सांगणारच आहे. सगळ्यांनी कॉस स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आहे. LHS घेऊया. कॉस स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आता आपल्याला आयडेंटिटी माहित आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा जे आहे त्याच्यासाठी आपल्याला काय लिहिता येतं? सेक स्क्वेअर लिहिता येतं. सेक स्क्वेअर थीटा लिहिता येतं. मग मी तेच करणार आहे. कॉस स्क्वेअर थीटा इंटू सेक स्क्वेअर थीटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ही आयडेंटिटी आहे. आणि म्हणून आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटाच्या जागी आपल्याला सेक स्क्वेअर थीटाचा लिहिण्याचा हक्क पोहोचतो. एवढं लक्षात येतं आपल्याला. ही स्टेप लिहिलात तुम्ही की तुम्हाला 1 मार्क मिळतो.
ह्याला अर्धा मार्क, रिझन लिहिला अर्धा मार्क, अशा पद्धतीने तुम्हाला 1 मार्क मिळतो. आता उत्तर आपलं 1 आणायचं आहे, आन्सर 1 आणायचं आहे, RHS 1 आहे. तर सगळ्यांना माहित आहे cos थीटा अँड sec थीटा आर रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. एखाद्याने डायरेक्ट इथे आन्सर 1 लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण समजणार नाही काही जणांना, म्हणून आपण cos स्क्वेअर थीटा इंटू 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा असं लिहूया. sec स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा. ओके, 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा. मग हे cos स्क्वेअर थीटा आहे, cos स्क्वेअर थीटा काय होईल, कट होईल आणि इथे येईल 1 आणि आपलं RHS काय आहे 1च आहे. ओके, देअरफॉर cos स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. परत एकदा सांगते समजून, cos स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्रूव्ह करायचंय. LHS घेतलं, cos स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. वी नो दिस आयडेंटिटी, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. आणि मग आपल्याला 1 प्लस tan स्क्वेअर थीटाच्या जागी आपल्याला sec स्क्वेअर थीटा लिहिता येतं. मग मी ते लिहिलं cos स्क्वेअर थीटा ॲज इट इज. आता आपल्याला पाहून सुद्धा लक्षात येतं cos आणि sec एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. आपल्याला माहित आहे cos थीटा इंटू sec थीटा इक्वल टू 1. तसंच cos स्क्वेअर थीटा इंटू sec स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 माहित आहे. पण थोडीशी एखादी स्टेप वाढवावी म्हणून आपण काय केलं, sec स्क्वेअर थीटाच्या ऐवजी 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा लिहिलं. रिझन लिहिलं, sec स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 अपॉन cos थीटा लिहा किंवा sec थीटा इक्वल टू 1 अपॉन cos थीटा लिहा. मग cos स्क्वेअर थीटा कॅन्सल होईल, आन्सर राहील 1. RHS तेवढंच आहे म्हणून इक्वल टू RHS लिहिलं आणि मग आपण प्रूव्ह केलं LHS इक्वल टू RHS. देअरफॉर cos स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. असं हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. इन स्क्वेअर रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इक्वल टू sec थीटा मायनस tan थीटा. आपण LHS घेऊया. इन स्क्वेअर रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा. आता तुमच्या वर्गातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की रॅशनलाइज करायचं. करेक्ट आहे, 2 असू शकतात. एक तर 1 मायनस साइन थीटाने मल्टिप्लाय आणि डिवाइड करणे किंवा एक तर 1 प्लस साइन थीटाने मल्टिप्लाय आणि डिवाइड करणे. पण इथं मायनस साइन आहे पहा आणि त्याच्यामुळं आपल्याला समजा आपण 1 प्लस साइन थीटाने वरती घेतलो, इथं 1 प्लस साइन थीटा, तर वरती cos स्क्वेअर थीटा येईल, खाली 1 प्लस साइन थीटा येईल आणि मग आन्सर येताना प्लस मध्ये उत्तर येईल. पण इथं आपल्याला मायनस हवंय म्हणून आपल्याला इथं मायनसनी मल्टिप्लाय करावं लागेल. sec थीटा आणि tan थीटा हवाय. मग इथं खालच्या साईडला 1 प्लस साइन थीटा 1 मायनस साइन थीटा आल्यानंतर 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे cos स्क्वेअर थीटा येईल. 1 अपॉन cos थीटा म्हणजे sec थीटा आणि sin थीटा अपॉन cos थीटा इक्वल टू tan थीटा येईल. थोडंसं असं होऊ शकतं एखादा विद्यार्थी 1 प्लस साइन थीटा आणि मी मल्टिप्लाय आणि डिवाइड करू शकतो. ते पण एक्झाम्पल येईल, पण त्याला खूप जास्त मेथड्स करायला लागतील. म्हणून इथं 1 मायनस साइन थीटाने मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं तर ते जास्त सोपं एक्झाम्पल होईल. 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा आणि मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया, रिअरेंज करूया एक्झाम्पलला. काय केलं, या स्क्वेअर रूट घालवायचं आपल्याला. इथं स्क्वेअर रूट नाहीये, स्क्वेअर रूट घालवायचं असेल तर इथं अंडर रूट स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला स्क्वेअर आणला पाहिजे आणि म्हणून 1 मायनस साइन थीटा 1 मायनस साइन थीटानी आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. काहीही अर्थ बदलला नाही याचा, रिअरेंज केलं असं म्हणूया आपण. आता मग पाहूया 1 मायनस साइन थीटा 1 मायनस साइन थीटा 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर होईल. आता इथं लक्षात येते का पहा, a प्लस बी a मायनस बी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होईल. आणि मग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे इथं
1चा स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके. आता इक्वल टू हा स्क्वेअर आहे. आणखीन एकदा आपण थोडंसं पुढची स्टेप अशी करूया. 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाला काय लिहिता येतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आयडेंटिटी कॉस स्क्वेअर थिटा. हे लक्षात आलं पाहिजे. पहा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे. तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा लिहिता येतं. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे तरच हे एक्झाम्पल सॉल्व करता येतात. आपल्याला बेसिकच आपल्या डोक्यात नाही तर इथं हे एक्झाम्पल सॉल्व करता येणार नाही. त्या विद्यार्थ्यांना हे निश्चितच अवघड वाटणार आहे. पण ज्यांना सगळ्या बेसिक कन्सेप्ट माहीत आहेत, आयडेंटिटीज माहीत आहेत, त्यांना हे एक्झाम्पल सॉल्व करता येण्याची शक्यता आहे म्हणते. आता इथं पण स्क्वेअर आहे, इथं पण स्क्वेअर आहे. अंडर रूट स्क्वेअर रूटच्या मध्ये आहे तर ते बाहेर येतील. 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट निघालं कॉस थिटा. तरी पण आपण उत्तरापर्यंत पोहोचलो नाहीयेत. मग आता एकच शक्यता राहू शकते. पहा इथं डिनॉमिनेटर सेपरेट करणे. आता दुसरं तर काही करता येण्यासारखं नाहीये तर आपल्याला डिनॉमिनेटर सेपरेट करायला लागतील. 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके. 1 अपॉन कॉस थिटा डिनॉमिनेटर सेपरेट केला मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता पहा थोडं इथं सेक थिटा आहे. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय येईल सेक थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय येईल टॅन थिटा. आता आपल्याला इथपर्यंत आलेलो. मग सेक थिटा मायनस टॅन थिटा. इथं रिझन लिहूया. 1 अपॉन कॉस थिटा इक्वल टू सेक थिटा साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू टॅन थिटा. ओके. इक्वल टू RHS. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं. किती मार्काला पडू शकतं हे एक्झाम्पल? 3 मार्कासाठी एक्झाम्पल परीक्षेमध्ये पडू शकतं. डायरेक्ट समजून सांगते. सेक थिटा आणि टॅन थिटाशी रिलेटेड एक्झाम्पल आहे. 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. आयडेंटिटी माहित आहे आपल्याला बाय ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी. सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा अशी आयडेंटिटी. पण मला सेक थिटा मायनस टॅन थिटा दिसतंय, सेक थिटा प्लस टॅन थिटा दिसतंय. म्हणून मी काय करते हे टॅन स्क्वेअर थिटा या साईडला घेते. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे म्हणजे काय करता येईल आपल्याला ए प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. पहा आता 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे तर मी हे सेक थिटा मायनस टॅन थिटा इथं मल्टिप्लिकेशन मध्ये RHS मध्ये घेऊन जाते मी. देअरफॉर सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. वेगळी मेथड आहे. पहा बरं 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा आले की नाही. फक्त LHS RHS मध्ये गेले, RHS LHS मध्ये आले. देअरफॉर सगळ्यांनी माझ्यासोबत स्क्रीनशॉट घ्या. सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके. असं हे एक्झाम्पल करायचंय. दुसरी मेथड झाली फक्त आयडेंटिटीचा वापर करून.